आज आपण इथे समजूया जीवनाचा अर्थ काय. मेडिकल फील्ड मध्येही शरीराविषयी खूप माहिती दिली जाते, पण आत्म्याविषयी ते कमी जाणत नाही. मेडिकल जगत विषयी आपण बोलतोय कारण जर आपण डॉक्टर्सचं सांगितलं तर 100 पेक्षा अधिक रुग्णांचं मानसिक बॅलन्स मध्ये नसतं. बरेचदा या क्षेत्रांवर लक्षच दिलं जात नाही, कारण या विषयीबद्दल कोणाला जास्ती माहितीच नाही आहे. म्हणून इथे आपण प्रॅक्टिकल विधी शिकतो, जेणेकरून आत्म्यामध्ये आपल्याला शक्ती भरता येईल. एखादा बदल घडवण्याचा असेल, शिफ्ट आणायचा असेल, तर आपल्याला त्याचं मूलभूत कारण काय आहे हे नक्कीच जाणून घ्यावं लागेल. हे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला परिणाम अचूक असे मिळतील. तर या डिस्कशनची सुरुवात आपण स्वतःविषयी जाणून करणार आहोत. त्यासाठी इथे स्क्रीन शेअर करत आहे. इथे मी व्हाईट बोर्डचा वापर करत आहे. आम्ही जेव्हाही अशा गॅदरिंग मध्ये भेटतो तेव्हा बरेचदा असा व्हाईट बोर्डचा वापर करतो. माझं इथे चित्र दर्शवलं आहे, त्याच्यामध्ये याला आपण आपलं भौतिक स्थूल जगत समजून घेऊया. या पृथ्वीवर आपण राहतो आणि इथे घरं आहेत, पदप्रतिष्ठा, धन वैभव, माणसं आहेत. मनुष्यांमध्ये एक गोष्ट आढळून येते, ते प्रत्येक वेळा स्वतःबद्दल माहिती देत असतात. त्यांना ते खूप आवडतं. आपला या जगाशी तात्पुरता संबंध आहे आणि या जगाच्या आधाराने स्वतःची तुलना करणे किंवा स्वतःचा परिचय देणे, आपला देश, आपला धर्म, राज्य, हे इतकं खोलपर्यंत गेलं आहे की आज आपण स्वतःच मूळ परिचय काय आहे ते अगदीच विसरून गेलो आहे. व्यक्ती असा विचार करतो या जगातली गोष्टीच तो आहे. उदाहरणार्थ समजा एखादी व्यक्ती गाडी चालवत असेल, तो हे जाणतो की लोक त्याला त्या गाडीत बघून त्याला त्याच्याशी तुलना करतील, ओळखतील. हे स्थूल आधारावर होत आहे, बरेचदा असंच होतं. स्वतःच्या पदावर, प्रतिष्ठेवर आपण आपला परिचय मांडून ठेवतो. आपण तेच आहोत असे समजतो. कारण तुम्ही ज्या देशाचं प्रतिनिधित्व करता
तर लोक तुम्हाला तसंच बघतात, त्या देशाचा नागरिक बघतात आणि त्या आधाराने आपण आपली ओळख निर्माण करतो. आपली ओळख या स्थूल जगावर आधारित आहे, या गोष्टींवर. अशा बऱ्याचशा ओळख आपण निर्माण करून ठेवले. इथल्या लोकांवरून, शरीरावरून, वस्तूंवरून, जी फार लांब आणि मोठी आहे. बऱ्याचदा अशा बंधनांमुळे काय होतं, जर आपण अशी खोटी ओळख निर्माण करून ठेवली असेल, हा बाह्य जगत एका अशा लेबलसह येतो, जे अप्रत्याशित आहे. याची एक सुरुवात आहे आणि एक अंत सुद्धा आहे. त्यामुळे या तात्पुरत्या जगाशी संबंधित जी काही आपण ओळख निर्माण केली आहे, तिथे आपण पीडित असे स्वतःला पाहतो. त्याची जर नोकरी गेली, तरी तो पीडित असतो. त्याला वाटतं आता पुढे जीवनच नाहीये त्याला. किंबहुना बरेचदा तुम्ही प्रत्येक परिस्थितीला पीडितच असता. कोणी काय म्हणाले तर, कोणी काय केले तर प्रश्न असतो, माझं काय होणार? माझं काय होणार? याला विक्टिम मेंटॅलिटी, पीडित असणे असे म्हणतात. पण ही जी खोटी ओळख आहे, ती आपण स्वनिर्मित केलेली आहे. कदाचित एखादी व्यक्ती तसंच कर्तव्य करत असेल, पण त्याने जर अशी ओळख बनवली नसेल, तर त्याला त्रास होणार नाही. उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटचे हेड असाल, गाडी चालवत असाल, तर तेव्हा तुम्ही स्वतःला ड्रायव्हर मानत नाही. पण एखादं कार्य आपण तासाभरासाठी करत असू आणि आपण स्वतःला तेच समजून बसतो. आपण मुक्त राहू शकतो. अशा खोट्या ओळखींची गरज नाही जीवनात. पण एकदा ही ओळख निर्माण केली, मग त्याहून मुक्त होणे कठीण आहे. या ओळखींमुळे आपण पीडितच राहतो. त्यामुळे सतत आपण भयभीत असतो. जसं एखादा जनावर असतो, तो नेहमी भयभीत असतो. शत्रूंना पाहत असतो. त्याला कुठून इजा होईल असं बघत असतो. सतत स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न करत असतो. म्हणून जेव्हा एखादा आपल्याला अपशब्द बोलतात, तर आपल्यातला पीडित जागृत होतो आणि मग तो भयभीत होत असतो. सूड घेण्याचा पण प्रयत्न करू शकतो. या जगात आपण बरेचसे पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टीही पाहतो. पण आपलं मन या सायक्लिकल थॉट जे वारंवार तेच 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 असतात, त्यामध्ये अडकून बसतं आणि सारखं सारखं पीडित मानसिकतेकडे आपल्याला घेऊन जातं. सारखे भयभीत ठेवतं आपल्याला.
या जगातील आपल्या यात्रेला आपण पाहिलं, आपण तात्पुरते याच्याशी जोडलेले आहोत या जगाशी. म्हणून ही खोटी ओळख याला ओळखणे फार गरजेचे आहे, जी आपण निर्माण केली आहे या जगात. आयडेंटिफिकेशन हा शब्द जेव्हा मी पहिल्यांदा, तेव्हा मला कळलं की एक मांजर काहीतरी मला असं वाटत होतं की मी खातो, दुसऱ्याच गोष्टीशी निगडीत. त्याला म्हणतात आयडेंटिफिकेशन. एक व्यक्ती जॉन लेननची खूप महिमा करत असेल, त्याला ती व्यक्ती खूप आवडत असेल, पण थोड्या वेळानंतर तो स्वतःला जॉन लेनन समजू लागला. मार्क चॅपमॅन त्याचे नाव होते आणि ती व्यक्ती आजही सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेत आहे. मानसिक रुग्ण झाला तो, कारण ज्या व्यक्तीला तो पसंत करत होता, नंतर त्याला भासू लागले की मीच तो आहे. त्या दोघांमधला फरक संपून गेला. तर अशा आपण कितीतरी खोट्या ओळखी निर्माण केलेत, व्यक्तींवरून, वस्तूंवरून आधारित. मग ती कार असो, कपडे असो, सवयी असो, त्या वस्तूला वेगळं न मानता तुम्ही, मी स्वतःच ते आहे असं मानू लागता. अवचेतन मनात ते असं स्वीकारलं जातं की मीच ते आहे. तो वेगळेपणा निघून जातो, संपून जातो. समजा तुमचा एक मित्र ड्रामामध्ये ऍक्टिंग करतोय, पण हळूहळू ते रोल निभवता निभवता त्याला जर वाटू लागले की तोच तो आहे, तर डॉक्टर त्यांना काय म्हणतील, काय सल्ला देतील की तुम्ही थोडे दिवस ऍक्टिंग करू नका. आपणही चेक करूया. आपल्या घरात एखादी पेंटिंग असेल, काही वस्तू असतील, त्या उदाहरणावरून समजूया. समजा मी जिथे बसले तिथे एक छोटस झाड आहे आणि सगळेच येऊन त्याचं कौतुक करतात, फारच सुंदर झाड आहे. आणि मी थोडेसेच दिवस इथे आहे, या झाडाला पाणी देते, त्याची काळजी करते. एवढे दिवस सगळ्यांनी कौतुक केलं, पण आज समजा कोणीतरी येऊन तक्रार केली, तर माझ्या मनात काय येणार? ते झाडाला नाही, मला बोलतायत. कारण शेवटी काळजी मी केली ना झाडाची. खरं तर त्यांनी कौतुकही झाडाचे केलेले, नकारात्मकही झाडाबद्दल बोललेले, पण मला असं वाटायला लागेल ते मला बोलतायत. तर बोलताना माझे शब्द असतील, झाड माझं आहे, पण भावना आतून येईल, झाड माझ्याच व्यक्तित्वाचा भाग आहे, मीच आहे. त्यामुळे खोटी ओळख निर्माण होते. हे झालं एक उदाहरण. जागरूकते अवस्थेत मी नाही बोलणार तसं, पण अवचेतन मनात
हे दडून बसलंय, ज्याला इंग्लिश मध्ये आय असं म्हटलं जातं. सगळ्या गोष्टी मी झाल्या. त्यामुळे कोणी वाईट बोललं तरीही ते मलाच बोललेत असं मला भासतं. इथे मी उदाहरण देऊ इच्छितो. कोणीही झाडाबद्दल काही बोललं तर तुम्हाला असं वाटेल का की मला बोलतायत? तर अशा कितीतरी झाडं असतील तुमच्या आयुष्यात, आहेत का? अशा बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. कोणीतरी घर म्हणतंय, कोणी मुलं म्हणतायत, आपण जे घालतो ते कपडे, जेवण बनवण्याची कला, आपल्याला असं वाटतं की ते मीच आहे. त्याच्याशी निगडीत झालं एखादा देश, स्थान, ज्या विश्वविद्यालयात शिकलो तेही, आपले शिक्षण, धर्म, फुटबॉल क्लब जिथे आपण मेंबर आहोत, त्या सगळ्यांशीच आपण आयडेंटिफाय झाले आहोत. छान, उत्तम. हे ऑब्झर्व करा. जसे आपण झाडाचे उदाहरण दिले, कदाचित माझ्या जीवनात उद्याला मी ते झाडाला पाहू शकणार नाही. कदाचित ते नसेल. हे तर तात्पुरतं जग आहे आपल्यासाठी. सगळं काही इथे सुरू पण होतं आणि समाप्तही होतं अप्रत्याशितने. म्हणून त्याच्याशी इतके जुळून जाऊ नका. तुमचे जुळणे सैल ठेवा. सहकार करा, कर्मात या, पण त्याच्याशी जुळून जाऊ नका. साक्षी होऊन पहा. तर झाडाला पाणी द्या, त्याच्याशी व्यवहार करा. जुळून जाऊ नका. मुक्त राहा. या जगात साक्षी राहा, ऑब्झर्वर. याला समजूया आता. एका मिनिटासाठी जर साक्षी राहिलात तर तुम्ही पीडित राहणार नाही. हे सर्व गोष्टींबद्दल करू शकता. उदाहरणार्थ जे काही धर्म तुम्ही पालन करता, जसं गाडीचं उदाहरण दिलं, तुम्ही गाडी नाही, तसे तुम्ही ते धर्म नाही. परिस्थिती अवघड आहे, पण आपण साक्षी राहिलो तर तीच आपली सुटका आहे. जसं झाड आहे, पण आपण झाडापेक्षा वेगळे आहोत. तसं साक्षी दृष्ट्या राहून ते पाहावे. मग तुम्ही अनेक अनेक वेगवेगळे व्यक्तित्व जाणून घ्याल. उदाहरणार्थ एखाद्या धर्माचे नियम तुम्ही पालन करत असाल, तर त्याचा फायदाही घेऊ शकाल. माझा धर्म श्रेष्ठ आहे, दुसऱ्यांचा वाईट आहे, असं काहीच येणार नाही मनात.
कारण तुम्ही ते पर्सनली घेणार नाही. इतर जण काय बोलतात, त्यांचे मत काय आहेत, याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. कारण आता तुम्ही पीडित नसणार, तुम्ही साक्षी झाला. अनावश्यक गोष्टींमध्ये तुम्ही पडणार नाही. आणि तुम्ही स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवू इच्छिता. त्यामुळे जीवनात बॅलन्स येईल. म्हणून साक्षीदृष्ट्या राहणे हे आपल्यासाठी फार आवश्यक आहे. परत हा चित्र पाहूया. समजा या तात्पुरत्या जगाचा एखादा व्यक्ती म्हणतो की तो साक्षी आहे, तो पाहतोय, ऑब्झर्व्ह करतोय. तर ज्या क्षणी तो या स्थितीत येतो, हा तोच जग आहे ज्यात माणसं आहेत, वस्तू आहेत, घरं आहेत, धनवैभव. पण आता तो कोणत्याही गोष्टींशी ओळख बनवून नाही बसलाय. त्यामुळे त्याला आतून फारच सुरक्षित असं वाटते. तो चिंता करत नाही की दुसरे काय म्हणतील. तो साक्ष राहून बघतो. कारण तो जाणतो त्याला काहीच इजा नाही होऊ शकत. तो गोष्टींपासून वेगळा आहे. त्यामुळे तुमच्यातला सर्वश्रेष्ठ व्यक्तित्व बाहेर येतो. तुम्ही शांतीची अनुभूती करता. तुमच्या कर्मात खुशी असते. फक्त या खोट्या ओळखी नसल्यामुळे जीवन किती सुंदर बनतं. तो आतून सेफ आहे, सुरक्षित आहे. त्यामुळे तो मनापासून प्रेम करतो. प्रेमपूर्वक कर्म करतो, गोष्टी करतो. पर्सनली काहीच घेत नाही, साक्ष राहतो. त्या काही मध्ये सर्व काही आलं. आपल्याकडे हा पर्याय आहे दृष्टिकोन बदलण्याचा. साक्षी राहून तुम्ही तुमच्या व्यक्तित्वाला अजून सकारात्मक बनवू शकता. उच्च चेतना असं म्हणता येईल त्याला, हायर कॉन्शियसनेस. त्यामुळे तुमचं व्यक्तित्व अजून मजबूत होतो. सुरक्षिततेची भावना असते आतून. कोणतीही भीती नाही, निर्भय असता. मग तुम्ही अचूक निर्णय घेऊ शकता स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी. मग तुम्ही या जगात कर्म करता तेव्हा श्रेष्ठ व्यक्तित्वने करता. महानतेच्या दृष्टीने पाहता. आता तुम्ही पीडित नाही. आधी पीडित सगळ्या निर्णय घेत होता, चुकीच्या. पण आता श्रेष्ठ व्यक्तित्व घेतोय. आता तुमचं मानसिक संतुलन अधिक श्रेष्ठ आहे. जीवनात स्पष्टता आली आहे. यामुळे तुम्हाला फार मदत मिळते. हा दृष्टिकोनाचा शिफ्ट आपण आणतो. दिवसातून अनेकदा एका मिनिटासाठी हा दृष्टिकोन, हा पर्याय प्रॅक्टिस करा. जितके अधिक कराल तितकी अधिक प्राप्ती तुम्हाला अनुभव होणार. आपण याला अपवर्ड स्पायरल, चढती कला असे म्हणतो. उंचीवर जाणारे हे मार्ग. हा कार्यक्रम पलीकडचा आहे, उच्च आहे, शिखरचा. हा तुम्हाला तुमच्या उच्च शिखरावर घेऊन जातो,
जीवनाला उच्च आणि श्रेष्ठ बनवतो. त्याचं कारण हे सामान्यतः सगळेजण खालच्या वर्तुळातच जात असतात. ते खाली पडत आहेत. दृष्टीने, वृत्तीने पीडित राहतात आणि जितके ते असुरक्षित असतात, तितके अधिक वस्तू जमा करायला इच्छा करतात. पीडित बनून राहतात. त्यामुळे ते भयभीत असतात. अधिकाधिक या सापळ्यात अडकत जातात. कारण त्यांनी खूप ओळखी निर्माण केले. त्यामुळे अहंकारचा जन्म होतो आणि तो मोठा होत राहतो. फॉल्स इगो, खोटा अहंकार हा अचूक त्याचा डेफिनेशन आहे. त्याला वाटतं हेच मी प्राप्ती केली आहे. पद, प्रतिष्ठा, वैभव, अप्रत्याशित जगातल्या गोष्टी हे तात्पुरत्या जगात तुम्हाला कोणी प्रशंसा केली तर अहंकार वाढत जातो. कारण आधारच विनाशी आहे. त्यामुळे हे तात्पुरते जग तुम्हाला अविनाशी काहीच देऊ नाही शकत. ते आज सुख देते ते उद्याला दुःख नक्कीच देणार. म्हणून आपल्याकडे हा उच्च शिखर आहे, हा पर्याय आहे उच्च जाण्याचा. या पृथ्वीवरील प्रत्येक नागरिकाचा हा अधिकार आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने किती मिनिटं काढून आपल्या त्या श्रेष्ठ व्यक्तित्वाला पोषण करतो हे आपल्यावर आहे. कोणाचे काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर मलाही असं वाटतं की इगो असं मानतो की हे आज गोष्टी मी आहे. शैक्षणिक क्वालिफिकेशन, माझ्या वस्तू सगळं असुरक्षित असल्यामुळे ज्या भावना वर येतात ते पण सुखाच्या नसतात आणि त्या भावना पण आपल्याला वाटतं की मीच आहे. हे इंटरेस्टिंग होतं, ही विधी नवीन आहे. कसं याच्यावर आपण एक वेगळं रिॲक्शन पण आपण देऊ शकतो हे माहित नव्हतं. प्रत्येक वेळा रिॲक्ट करणे आवश्यक नाही. आपण साक्षी राहू, रिस्पॉन्ड पण करू शकतो. कुणीतरी इथे विचारतंय की हे विधी साधारण दिसते पण प्रॅक्टिकली कशी करावी. त्यासाठी आपण हा ऑब्झर्वरची ही इमेज वापर करू शकतो. प्रॅक्टिकली म्हटल्यावर गिराईक व्यक्तीचा दृष्टिकोन असं हे आपण समजून घेऊया. समजा या घरात कोणीतरी पहिल्यांदाच येतं. तो ऑब्झर्वर बनून राहतो साक्षीदृष्ट्या आणि कोणीतरी त्या झाडाला काहीतरी वाईट बोलतंय त्या झाडाबद्दल, तर तो तिर्याक व्यक्ती असल्यामुळे तो वाईट नाही मानून घेणार, तो व्यक्तिगत नाही घेणार. तो सर्वांना पाहिल निरपेक्ष भावाने, मग कोणी चांगलं बोलून दे झाडाविषयी किंवा वाईट. हा तर चांगलं उदाहरण आहे. आपणही एक एक मिनिटासाठी ही अनुभूती करू शकतो, हा अभ्यास करू शकतो. तुमचं जॉब असो, कार्य असो, कोणत्याही क्षेत्रात
तुम्ही तिला एक व्यक्ती बनवून ते पहा. मध्यस्थी दृष्टी राहील मग तुमची. कोणतीही बाजू मांडण्याची गरज नाही. तर हा दृष्टिकोन आपल्यासाठी फार आवश्यक आहे आणि मदतगार. हा दृष्टिकोन बदलण्याने परिमाण बदलतो. साक्षी दृष्टा आणि हा साक्षी कोण आहे तो अदृश्य आहे. आपण उदाहरण तिसऱ्या व्यक्तीचं दिलं, की पाहुणा घरी आला. पण इथे खऱ्या अर्थाने हा अदृश्य बिंदू हा आहे इथे साक्षी. आपण त्याचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न करतोय. तो त्या उच्च चेतनेतून येतो. तो खरा आहे, जिवंत आहे. त्यामुळे त्याचा दृष्टिकोनही खरा असणार. याचा लाभ निश्चित रूपाने तुम्हाला होणार नक्कीच. तो अदृश्य साक्षीदार, तो श्रेष्ठ आहे. तो या जगातील कोणत्याही परिस्थितीवर रिएक्ट करत नाही. तो व्हिजिटर म्हणून येतो. आज पहिलाच दिवस असल्यामुळे तुम्ही या पर्यायाशी खेळू शकता. जरा याचा चिंतन करा. याचा प्रयोग करा. आपण करू शकतो. आता प्रयोग करूया आपण. छान कल्पना आहे. आपण म्हणालो, की हा अदृश्य साक्षीदृष्टा तो तिला एक व्यक्ती आहे. तो पाहुणा आहे. पाहुणा नेहमी तिसरा व्यक्ती असतो. पाहुण्यांना डिटॅच राहणं फार सोपं असतं. कारण ते दुसरीकडून येतात. या क्षणी समजूया पाहुणा म्हणजे काय? तोच साक्षीदृष्टा अदृश्य. आपल्याला पाहुणा असण्याचा अनुभव आहेच. पाहुणे नेहमी हलके राहतात. नेहमी सुरक्षित असतात. कोणाच्या घरी ते मुक्त असतात पाहुणे असल्यामुळे. बंधनं नसतात. पाहुण्याला माहित असतं इथे त्याचं काहीच नाही मालकीचं. म्हणून तो काही गमावू शकत नाही. पाहुणा जाणतो तो मुक्त आहे. त्यामुळे पूर्ण मुक्तीचा अनुभव करतो. कशावरही हक्क गाजवत नाही. तो पाहुण्या असल्याची मुक्ती आणि सुरक्षिततेच्या भावनाला जाणतो. तो काही व्यक्तिगत रीतीने घेत नाही. तो सुरक्षित असतो. नेहमी हलका-फुलका. आपणही इथे स्वतःला स्मरण करून देतो, आठवण करून देतो, आपण या पृथ्वीवर तात्पुरत्या जगात पाहुणे आहोत. या अदृश्य पाहुण्याला पहा, अनुभव करा. तो या जगात पाहुणा आहे. फक्त कोणाच्या घरात नाही, पण या पृथ्वीवर देखील तो पाहुणा आहे. आपणच ते आहोत. म्हणून पाहुण्याला माहितीये या जगातील एकही गोष्ट त्याची नाही, मालकीची.
आणि तो काहीही इथे हरवू शकत नाही. तो व्यक्तींवर, वस्तूंवर हक्क गाजवत नाही. कोणत्याही गोष्टीशी निगडीत होत नाही, आयडेंटिफाय करत नाही, खोटी ओळख करत नाही. त्यामुळे तो कोणाला गमावत नाही. राग मांडण्याचं काही कारणच नाही त्याच्याजवळ. कारण या पृथ्वीवरील एक अणूही त्याच्या मालकीचा नाही. त्यामुळे तो पूर्णपणे मुक्त राहतो. किंचितही क्षती त्याला पोहोचू शकत नाही. तो इथे पाहुणा आहे या पृथ्वीवर. आणि पाहुणे नेहमीच साक्षी असतात. सहकार करतात, पण मुक्त राहतात. पाहुण्यांना नेहमी जागरूकता असते, की त्यांनी लवकरच इथून जायचे आहे. त्याला स्पष्ट असतं, की जो आलाय तो जाणारच. सर्व काही इथे तात्पुरते आहे. म्हणून तो फसत नाही, अडकत नाही. तो मी, माझं करण्यात अडकत नाही. कारण काहीच त्याचं नाही या तात्पुरत्या जगात, प्रत्याशित जगात. त्यामुळे तो खूपच लाईट राहतो आणि पावण्याची मुक्तता अनुभव करतो. पावण्याची सुरक्षितता जे पाहुण्यांना मिळते, त्यामुळे तो आभार व्यक्त करतो पाहुणा म्हणून. इतरांपेक्षा अधिक आभार मानतो. पाहुण्या बनण्याचा वंडर त्याला अनुभव येतो. कारण छोट्या-छोट्या गोष्टींचं कौतुक प्रशंसा पाहुणेच करतात. त्यांना सर्व काही अद्भुत वाटतं पाहुण्याच्या दृष्टीने. जसजसे जीवन यात्रा पुढे जाते, आपण समजतो हा मोठा रहस्य. साक्षीदुष्ट्या राहण्याचा, जो यात अडकलेला नाही. अनावश्यक खोट्या ओळखींमध्ये फसत नाही. श्रेष्ठ राहतो, महान, सुरक्षित. आपल्याकडे हा पर्याय आहे, हे आता आपण समजले आहोत. धन्यवाद. हा प्रयोग कसा दिसेल हे दाखवण्याबद्दल. आम्ही शुभभावना ठेवतो, की तुम्ही हा अभ्यास ठेवाल, यावर मेहनत कराल. कारण हे खूप वेगळं आहे. नवीनच दृष्टिकोन आहे. तर तुम्ही स्वतः प्रयोग करून कसले अनुभव येतात, ते नक्कीच आम्हाला सांगा.
कोणीतरी विचारतंय की विधी सोपी आहे, शिकवल्याबद्दल धन्यवाद. पण या स्थूल जगात ही कसं अभ्यासात आणावं? कारण रोज आम्ही स्थूल गोष्टींशी निगडीत होतो. तर यासाठी मी पुन्हा म्हणेन की तुम्ही ते तिर्यक व्यक्तीचा दृष्टिकोन घ्या. मग तुम्ही मुक्तताचा अनुभव कराल आणि पाहाल हे तुम्ही आयडेंटिफिकेशन बनवून ठेवले ते तुम्ही नाही, त्या खोट्या ओळखी आहेत. तुम्ही त्या फिलिंग्स, त्या भावनेपासूनही मुक्त आहात. ते त्या तात्पुरत्या गोष्टींच्या आधारे तुम्ही बनवलेत. काही क्षण, काही मिनिटांसाठी हा अभ्यास नक्कीच करा. मग ते धर्म असो, गोष्टी असो, कोणी कौतुक करो किंवा काही म्हणो, पण तुम्ही पाहाल की तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहात. छान आणि वाईट काहींचा परिणाम तुमच्यावर होत नाही. तुम्ही प्रभावित होणार नाही. साक्षी राहण्याचा हा अभ्यास तुम्हाला सर्वांना स्वीकारण्याची शक्ती देईल आणि खोट्या ओळखींपासून मुक्त करेल, जे दुःखाचे मूळ कारण आहेत. कारण पीडित मानसिकता हीच दुःखाची मूळ आहे. तर तुम्ही उच्च चेतनेत जेव्हा येता, तुम्हाला अनुभव येते मुक्तपणेचा. जे काय आपण मी करून ठेवलंय त्यापासून मुक्त. आणि कोणी उकसवलं तरीही तुम्ही तिर्यक व्यक्तीच्या दृष्टिकोनाने पाहून शांत साक्ष राहू शकाल. त्या काही सेकंदांसाठी एक वेगळा व्यक्तित्व तुमचा निखरून येईल. खरा व्यक्तित्व. खोलपर्यंत आतपर्यंत ते जाईल. जेणेकरून तुम्ही सतत असे पॉझिटिव्ह राहाल. कन्सिस्टंट राहण्यासाठी हा अभ्यास नियमित रीतीने करा. एक प्रश्न आहे कन्सिस्टंट की किती वेळा हा अभ्यास करायला हवा. अ, आजपासून उद्यापर्यंत निदान 10 वेळा तरी करा. कारण जर तुम्ही याचा आनंद घेतला, आस्वाद घेतला, तर कोणी तुम्हाला वाईट बोलणार नाही. हे आपल्यावर आहे. जितकं रिफाइंड होत जाईल, तितकं तुम्हाला अधिक आनंद यायला लागेल. इथे मी हे दाखवू इच्छितो. समजा तुम्ही मी आणि माझं याची सेल्फी घेतलात, तर ते कसं दिसेल? इथे एक चित्र दाखवितो. जे आपण खोट्या ओळखी निर्मित केलेत आतमध्ये. झाडाचं उदाहरण दिला, कारचं उदाहरण दिला, तसे अनेकानेक गोष्टींवरून आपण स्वतःची खोटी ओळख निर्माण केली. त्यामुळे आपला सेल्फी आतील अवचेतन मनाची सेल्फी काहीतरी अशी दिसावी, असं मला वाटते. त्या खोट्या ओळखींमध्ये कुठेतरी एक छोटासा बिंदू आहे आणि तो तुमचा खरा स्वरूप आहे. तुम्ही साक्षी आहात. तो श्रेष्ठ तुम्ही. खऱ्या अर्थाने तुम्ही श्रेष्ठ आहात, महान आहात. हे सर्व बाकीचे तर खोट्या ओळखी आहेत. या तुम्ही नाहीत. एकेकाळी या खोट्या ओळखी नव्हत्या. तर ती आपली तात्पुरती
जुळून आलेल्या आधारावर बनवलेल्या पण आहेत. तेव्हा जॉब नव्हता, तेव्हा त्या आधार मीपणा नव्हता. तर तुम्ही जॉबच्या आधाराने आता एक खोटी ओळख निर्माण केली आहे. तसं एकेकाळी यातलं काहीच नव्हतं. नाव नव्हतं, गाव नव्हतं, धर्म नव्हता किंवा कोणत्याच खोटी ओळख नव्हती. तेव्हा जी ओळख होती ते आहे खरं स्वरूप. ते तुम्ही आहात, आम्ही आहोत. उच्च चेतनेतला तो खरा मी. बाकीचे सगळे मी खोटे आहेत. विनाशी गोष्टींच्या आधारावर केलेले. आपण नेहमी म्हणतो मनुष्य श्रेष्ठ आहेत, पण जसजसे खाली जातो, उतरत राहतो, तेव्हा आपण ते खराब करतो त्या खोट्या ओळखीने. तर हा 1 मिनिटाचा अभ्यास, काही क्षणांचा अभ्यास, तुम्ही त्या उच्च चेतनाला पोषण करता, ज्यामुळे ते शक्तिशाली बनत जातं. ज्यामुळे या खोट्या ओळखी समाप्त होत जातील. अ- अंधारात तुम्ही प्रकाश आणता. खोट्या ओळखी अशक्त होऊन शेवटी अदृश्य होतील. कारण एकेकाळी ते नव्हते. हा इगो नव्हता, अहंकार नव्हता, त्यालाच आपल्याला काढायचा आहे. अख्ख्या जगात कोणाकडे विधी नाही, जेणेकरून अहंकाराला काढता येईल. कारण त्याचं मूलभूत कारण आहे हा खोट्या ओळखी. याच्या आधाराने बघा किती मोठमोठे युद्ध होत आहेत जगात. तक्रारी लहान असो का मोठे, कारण नेहमी या खोटी ओळख असते. पण आपण उच्च चेतनेत असतो तर आपल्याला खरं काय ते दिसून येईल. तेव्हा आपला प्रेमपूर्ण व्यवहार बाहेर येईल. उच्च चेतनेत राहिल्यामुळे फार सोप्या रीतीने तुम्ही निर्णय घेऊ शकाल, निष्कर्ष घेऊ शकाल. सोप्या रीतीने, सरळ मार्गाने. कारण तुम्ही त्या उच्च चेतनेत असाल आणि गोष्टींना पटकन बिंदू लावू शकाल. तेव्हा तुम्ही असा विचार नाही करणार की युद्धाची तयारी करून ठेवतो. त्यांनी युद्ध सुरू केला तर तुम्ही युद्धाचा विचार नाही करत उच्च चेतनेत. कारण तिथे खोटी ओळखच नाहीये, तर भीती नाही, असुरक्षता नाही. त्यामुळे असले विचारही येणार नाही. या खोट्या ओळखी हेच कारण आहेत सामाजिक प्रॉब्लेम्स, युद्धाचे, भांडणाचे. परिस्थिती छोट्या असो, मोठ्या असो, विघ्न मोठे असो, छोटे असो, कारण या खोट्या ओळखीच आहेत. कारण पीडित पुढे जाऊन भिकारी वृत्तीचा बनतो. तो पीडित म्हणून राहत नाही. आणि भिकारी मनोवृत्ती म्हणजे पाहिजे, पाहिजे, पाहिजे. त्याची मानसिकता खालच्या स्तराची असते. आपण उच्च चेतनेने हे सर्व फेस करतो. सगळ्या खोट्या ओळखी खालच्या चेतनेच्या आधारित आहे. म्हणून आपण चेतनाला उंच घेऊन जातो. कोणीतरी म्हणते की फार चांगला अनुभव होतोय हे शिकल्यामुळे.
नाही त्या खोट्या ओळखी काढणं खूप मेहनतीचं कार्य वाटत होतं. मनाचा मॅप तुम्ही दाखवलात मला फार आवडलं. हा सेल्फी उच्च चेतनेचा आणि खोट्या ओळखीचा आणि एकेकाळी असुरक्षितता नव्हती हे जाणून फार बरं वाटलं. काही फिलॉसॉफीज असं म्हणतात की या इगोला काढणं अशक्य आहे. गिराईक व्यक्तीचा दृष्टिकोन ही विधी फार सोपी आणि बरी वाटली. अनेकदा बायपास शब्द वापरला जातो तर आपण अहंकाराला बायपास करतो. पूर्ण विधी स्पष्ट केली तर आभार. हो नक्कीच. इथे आपण पाहतो जितके अधिक यावर आपण लक्ष देऊ तर आपल्या प्रॉब्लेम्स आणि या खोट्या ओळखींमधला संबंध आपल्याला दिसून येईल. आणि त्याचे परिणामही आपण पाहू. की जर यांना रिप्लेस केले तर या खोट्या ओळखींची गरजच नाही मुळात. आपल्याकडे तो पर्याय आहे. जेव्हा हा कॉन्ट्रास्ट आपण पाहतो साधारणपणे समाजात आज कोणाकडे कॉन्ट्रास्ट नाहीये म्हणून तर लोक निर्णय घेऊ शकत नाहीये. उच्च चेतनाचा पर्याय नाहीये कोणाकडे. अशी बिकट परिस्थिती आहे. म्हणून आपल्याकडे हा पर्याय असताना आपण याच्यात यावं. या उच्च चेतनेत काही क्षणांसाठी सेकंदांसाठी मिनिटासाठी का होईना मग हे वाढत जाईल. प्रबळ होईल. पहिल्याच दिवशी तुम्ही हा कॉन्ट्रास्ट आज पाहू शकलात. जेव्हा सुख शांती खुशी असते आपण पाहतो ते अतिंद्रिय सुख आहे. स्पष्टता असते आपल्याकडे ते पाहण्याची अनुभवण्याची. पण या खोट्या ओळखी अंधश्रद्धेवर आधारित आहेत. तात्पुरत्या गोष्टींवर आधारित विनाशी गोष्टींवर आधारित. आणि त्याच्यावर आपलं परिचय ओळख असणं म्हणजे भ्रमित होणं. तर त्या भ्रमातून आपण ज्ञान प्रकाशात येतो. बाहेर येतो. त्या अज्ञानात येतो. स्पष्टतेत येतो. मग जेव्हा पाया अचूक असतो तेव्हा परिणामीही खूप सुंदर येतील हे निश्चित. आंतरिक रीतीने आणि ते बाह्य जगत मध्ये पण इतरांपर्यंत पोहोचेल. ते लाईट त्यांनाही अनुभव होईल. तर इथे कारण तर्क समज हे सगळं अजून अचूक होतो योग्य होतो प्रकाशात. जास्त जागरूकता येते आपल्यात. त्यामुळे खऱ्या स्वरूपाचं पोषण होतो. आणि जिथे सर्व काही श्रेष्ठ आहे असे मानून आपण
त्या परिमाणात राहतो. सध्या तरी प्रश्न नाहीयेत. हो. येणाऱ्या पुढील सेशन्स मध्ये या विषयावर अधिक माहिती मिळेल आणि अजून स्पष्टतेत तुम्ही येऊ शकाल. आज तर आपण फक्त ओळख करून घेतली, पण अजून बरंच काही आहे जाणण्यासारखे. तुम्ही समजलात की हे जे असुरक्षिततेची भावना येते, खोट्या ओळखवर आधारित, हे असुरक्षित आहे असं वाटतं, या अवचेतन मनात असतात आणि हे खूप साऱ्या शारीरिक रोगाचंही कारण बनतो. ज्या क्षणी तुम्ही या खोट्या ओळखीला निर्मित करता, किंवा तुमचा पायाच खोटा आहे, अशक्त आहे आणि म्हणून तुमच्या जीवनाची क्वालिटी पण प्रभावित होते. काही लोकांमध्ये तो रिकामीपणा असा दिसून येतो. फार रिकामी वाटतात ते. काहीतरी मिस होतंय. अवचेतन मनापासून तसं ते फील करतात, की जीवनात काहीतरी नाहीये. हा असुरक्षिततेची भावना अवचेतन मनातली रिकामी रिकामीस असा अनुभव करवतो. एक व्यक्ती असा म्हणाला, की 18च्या वयात त्याला हे हवं होतं. पण हे तो तेव्हा बोलला जेव्हा तो 40 वर्षांचा झाला. पुढे तो म्हणाला, "मी त्यापेक्षा 5 पटीने अधिक मिळवले आहे आज, जे मला तेव्हा हवे होते. तरीही आतून रिकामी वाटतंय मला. कारण 18चा असताना मला वाटलं मी सगळं मिळवू शकतो, प्राप्त करू शकतो आणि मी ते केले. पण तरीही आतून रिकामी वाटते." तर तुम्ही सांगाल का, की त्याला असं आतून असं का वाटत असेल? कारण त्याच्या अवतीभोवतीची माणसं त्याला म्हणाले, की "तुम्ही बरंच काही मिळविले आहे." बरेच जणांचा हा स्वप्न असतो. तर तुम्ही सांगा काय कारण? कोणतरी का म्हणालंय इच्छांमुळे? त्याच्या इच्छांमुळेच तर त्याने मिळवले सगळं. मग आज आता का त्याला रिकामी वाटते आतून? कोणी उत्तर दिले की खोटी ओळख बनवली आहे. तो अजूनही पीडित आहे. त्याला संतोष नाही. कदाचित त्याने डिटॅच व्हावे, ज्या काही प्राप्ती केल्यात. तो खोट्या ओळखींना पोषण करतोय. एक गोष्ट जे आपण पाहू शकतो इथे, तो बोलला की त्याने 5 पटीने अधिक प्राप्त केले. 5 पटीने अधिक अधिक सफलताचा अर्थ आहे, की तेवढं जास्त पोषण त्याने या खोट्या ओळखीचं केलं.
तेवढा तो चुकीच्या दिशेने पुढे 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 गेला. अहंकाराचं पोषण करत राहिलं ते. आणि आता इगो मोठा झाल्यामुळे तो अजूनही असंतुष्ट आहे, अजून असुरक्षित. जितके द्याल तितका अधिक तो तसा होत जाणार. आणि हीच गत आहे अख्ख्या विश्वाची आज वर्तमान काळात. आपले नेते असो का कोणीही, खालच्या दिशेने सगळे जात आहेत. खालच्या स्तरावर जीवन आलंय. आज सर्वांची चेतना खालच्या दर्जेला आली आहे. पण आपण अधिकाधिक गतीने खाली जात आहोत. तर आपण इथे फक्त एवढंच करतोय की आपण आपली दिशा बदलतोय. आपण उच्च दिशेने वरती जात आहोत, पलीकडे, उच्च चेतनेत. आपण या पृथ्वीवर पाहुणा बनून राहतो. प्रत्येक परिस्थितीत आपण स्वतःला पाहुणं बनून मग त्या दृष्टिकोनाने निर्णय घेतो, तर याचा आनंदही येतो. अचूक निर्णय घेऊ शकतो आणि त्याचा पश्चाताप आपल्याला होत नाही. आपण निश्चिंत असतो की आता ही सफलता खालच्या दिशेने जाणार नाही, चुकीच्या मार्गाने. चित्रात दाखवल्यासारखं तुम्ही खऱ्या ओळखलात, खऱ्या मी याला पोषण केलात, त्या सुखाचा अनुभव होणार. तो रिकामीपणा निघून जाणार. हा कॉन्ट्रास्ट किती आवश्यक आहे आपल्याला. हा चित्र किती स्पष्ट होतो त्यामुळे. हा कॉन्ट्रास्ट दिसत नसला तर या खोट्या ओळखी अजून शक्तिशाली बनत राहतील आणि आपल्याला अजूनच फसवून ठेवतील. आज जगतमध्ये अधिकांश लोक या खालच्या चेतनेनेच अडथळ्यांसाठी, समस्यांसाठी समाधान शोधत आहेत. त्यामुळे ते काही यशस्वी नाही होत. पण आपल्याकडे पर्याय आहे या खोट्या ओळखी काढायला. तर तुमची कुठली शक्ती आहे जेणेकरून तुम्ही या खोट्या ओळखी काढू शकाल. तुम्ही याचा अभ्यास कराल काही क्षणांसाठी हे मान्य, पण आवश्यकता कोणत्या गोष्टीची आहे त्या ओळखी काढण्यासाठी. कोणी म्हटलंय दिशा बदलावी, दृढता, खरे ज्ञान, सत्याचा प्रकाश, ज्ञान, समज. हो, उत्तम आहे. पण आज जसे आपण म्हणालो, या खोट्या ओळखींच्या मूळ कारण आहे, ज्याला आपण ब्लाइंड स्पॉट म्हणतो. म्हणजे अस्पष्ट दृष्टिकोन.
जर कारण अज्ञानता असेल, अज्ञानताचा अंधार, तर त्याचं उत्तर आहे ज्ञानाचा प्रकाश. तार्किक रॅशनल बुद्धी असूनही सगळं काही तुमच्या मान्यतेवर आधारित असतं. पण जेव्हा तुम्हाला एखादा जीवनाचा दृष्टिकोन बदलण्याचा मॉडेल मिळतो आणि वाटतं की हे चांगलं आहे आधीपेक्षा, तर मग त्याला अभ्यासात आणावे. मग ती बाजू शक्तिशाली बनत जाईल आणि अहंकाराची बाजू अशक्त होईल. हे जणू फार महत्वपूर्ण योगदान आहे विश्वासाठीही. आणि सगळेच रिव्हर्स गिअर मध्ये चाललेत. त्यामुळे सर्वांचं भवितव्य अंधारात आहे आणि ते बदलण्यासाठी प्रकाश हवा. पलीकडे उच्च चेतनेत यावे यासाठी. आणि मग ह्याच जगात वेगळ्या दृष्टिकोनाने येऊ कर्म करायला. नरक आणि स्वर्ग हे मनच निर्माण करतं. म्हणून या स्वर्ग आणि नरक बनवण्याच्या खेळात आपण उच्च चेतनेत जातो. प्रश्न नसतील तर आपण छोटासा ब्रेक घेऊ. ओके, तुमचे प्रश्न जर असतील तर ब्रेक नंतर घेऊ. ते एक उदाहरण आहे. नसरुद्दीन नावाचा व्यक्ती त्याची चावी शोधत होता बाहेर उजेडात. तर त्याचा शेजारी येऊन विचारतो की चावी कुठे हरवली होती, कारण तो बाहेर शोधत होता प्रकाश स्तंभाच्या खाली. शेजारी म्हणतो, नक्कीच हरवली, कुठे पाडलीस? तो म्हणतो, आतल्या खोलीत. शेजारी म्हणतो, मग इथे का शोधत आहेस, तिथे हरवली? तर नसरुद्दीन म्हणाला, कारण इथे प्रकाश आहे म्हणून. तर हा विनोदी उदाहरण आहे, पण हीच आपली कथा आहे. ही आपली हकीकत आहे वर्तमान. आपण काय कुठे हरवले आहे आणि कुठे शोधतोय. आपण सुख, शांती, खुशी शोधतोय, प्रेम, आनंद, संतुष्टता. पण कुठे पाहतोय या सगळ्या गोष्टी, कुठे शोधत आहोत? आपण तिथे शोधतो जिथे आपल्याला वाटतं सहज मिळतील. लोकांमध्ये, वस्तूंमध्ये, स्थानांमध्ये. आपल्याला वाटते हे सोपं आहे, इथे मिळतील. पण जिथे चावी हरवली आहे आपण तिथेच सापडेल ना. कुठे हरवलं आपण हे सर्व? प्रेम, सुख, खुशी कुठे कुठे हरवलं? आपण ते दुसऱ्या व्यक्तींमध्ये, वस्तूंमध्ये, स्थानांमध्ये नक्कीच नाही हरवलंय. तर हरवलंय वेगळ्या ठिकाणी, शोधतोय वेगळ्या ठिकाणी. तर कुठे हरवलं आपण हे सर? काय उत्तर आहे?
लोकांमध्ये नाही, वस्तूंमध्ये नाही. कोणीतरी म्हणतंय स्वतःच्या आत, कोणी म्हणतंय बुद्धीत. कोण म्हणतंय की आपण त्या खोट्या ओळखीत शोधत आहोत. हो, छान, उत्तम. खरं म्हणजे आपण स्वतःलाच हरवलं आहे. जेव्हा आपण तातडीने त्या ओळखी निर्माण करू लागलो, त्या वेड्यापणात गेलो, त्यात स्वतःला हरवून बसलो, सत्य स्वरूपाला, खऱ्या ओळखीला. त्यामुळे सर्व काही हरवलं. पण आता आपल्याला समज मिळालेली आहे. चावी तिथेच मिळाली आपल्याला जिथे हरवलेली, आपल्या खऱ्या ओळखीत. धन्यवाद. खूप आभार. छान उदाहरण दिलंत कथेच्या माध्यमाने. अ, इथे एक प्रश्न देत आहोत. त्यावर आता आपण डिस्कशन करूया. तर आता आपण रूम मध्ये डिस्कशन साठी जाऊया. प्रश्न असणार आहे, किती प्रकारच्या खोट्या ओळखी आहेत आणि त्यांचं सर्वांचं मूळ कारण काय? डिस्कशन आजच्या विषयावरच कृपया ठेवावे, कारण बरेचशा नवीन लोकांनीही आज जॉईन केलेलं आहे संजीवनी सेशन. झूम डिस्कशनचा लक्ष असा आहे की सर्वांना त्यांचं मत मांडण्याचा संधी मिळावी. पार्टिसिपंट पैकी कोणीतरी लीड घेऊन कोऑर्डिनेट करावे अशी विनंती. आणि ब्रेक नंतर आणखीन एका पाहुण्याशी भेट करूया. 10 मिनिटांनी भेटूया. या आहेत. तुम्ही सगळ्या चॅट मध्ये लिहू शकता. नक्कीच तुम्हाला हे डिस्कशन फायदेकारक भासले असेल. तुमच्या भावना तुम्ही चॅट मध्ये व्यक्त करू शकता. फारच महत्वपूर्ण चित्र आहे हे, आपल्या खऱ्या स्वरूपाचे गुण.
धन्यवाद. आता आपण संजय यांना आपल्यामध्ये आग्रह करतो की त्यांनी येऊन त्यांचे नवीन अनुभव आपल्यासोबत इथे मांडावे, जेणेकरून आपल्यालाही अनुभव येतील. ओम शांती सर्वांना. फारच छान डिस्कशन झाले ग्रुपमध्ये. एक समाधान जे आम्ही मिळवले त्या ओळखींना काढण्यासाठी ते होते की खरा ॲटिट्यूड, योग्य वृत्ती असावी आपली प्रत्येक गोष्टीबद्दल. प्रशांत भाईंनीही आपल्याला शिकवले सत्य दृष्टिकोनाने गोष्टींना पाहावे, की आपण आपल्या मालकीचं इथे काहीच नाही, आपण काहीच आणले नाही, काहीच घेऊन जाणार नाही. आपण इथे आनंद मांडायला आलो आणि परत घरीच जायचे आहे. तर अडकून राहण्यात बुद्धिशाली आपण नाही. अजून एक गोष्ट जी निघून आली, त्या उच्च परिमाणात राहून साक्षी दृष्ट्या राहावे, ज्यामुळे विघ्नांना पार करण्याचे सामर्थ्य आपल्यात येईल. या संभाषणात आम्ही चर्चा केली सगळ्या स्थूल भौतिक गोष्टींचा सामना कसा करावा, जे जीवनात आपण मी मानत आलो, यावर एक आध्यात्मिक पर्याय काढण्याशिवाय काहीच समाधान नव्हते. ती विधी फारच छान मिळाली. आपण सर्व काही प्रयोग करून पाहावे. मी जेव्हा रिटायर झालो, मला वाटलं आता मी मुक्त झालोय, कशावरही आता मी अवलंबित नसणार. पण लवकरच मला कळून चुकले की माझी मान्यता किती चुकीची होती. पण मी सतत विचार करायचो पुढे कार्याचं काय होणार, कारण मी इन्चार्ज होतो. सतत सतत हैराण होत होतो. ही माझ्यातली खोटी ओळख होती, त्यांनी मी खूप त्रासून गेलो आणि त्यांना ओळखून काढण्यात फार मदत मिळाली त्या खोट्या ओळखींपासून. निदान मी एवढं म्हणू शकतो की आता तरी मी मुक्त झालो या खोट्या ओळखींपासून. सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. मला हा विचार आवडला की पाहुणे राहून किती हलके राहता येतं आणि ज्ञानाचा प्रयोग करून पाहणे, आणि प्रयोग केल्याशिवाय अनुभव येणार नाही कोणाला. जर आपल्या जीवनाचा स्तर चांगला नाही, उच्च नाही, तर काय अर्थ आहे जीवनाला. प्रशांत भाईंना विचारू इच्छिते.
जेव्हा दैहिक समस्या येतात, शारीरिक आजार किंवा काही विघ्न, त्यामुळे आपण हताश येतो, त्यावेळी हा अनुभव कसा मदत करतो? संजयबाई बोलले त्याप्रमाणे सध्या आपण साक्षी बनून राहू शकतो आणि बघू शकतो. रिटायर झालो तरीही आपण जीवनात पुष्कळ बदल आणू शकतो, हे कळून चुकले. कृष्णाताईंचं पुन्हा स्वागत करतो आपण. शारीरिक दृष्टिकोनाने वेदना ही येतेच, यावर जरा प्रकाश द्यावे. सर्वांनाच अनुभव आहे. दाताच्या दवाखान्यात गेलाच असाल. जितके अधिक तुम्ही डिटॅच राहाल, तितकं तुम्ही सामना करू शकता. मी असं पाहिलंय, ज्यांना साखर जास्त आवडते, गोड आवडतं, त्यांची सहन करण्याची शक्ती जरा कमी असते. कमी गोड घ्यावे आणि तेवढेच तुम्ही गुलाम राहणार नाही गोष्टींच्या, वस्तूंच्या, आणि वेदना सहन करण्याची तेवढी क्षमता तुमची वाढेल. दुःख येतात, वेदनाही येते, पण आपल्याला त्याचा किती त्रास होतो हे आपल्यावर निर्भर करतं. म्हणून डिटॅच राहावं. व्यक्तिगत दृष्टिकोनाने पाहू नये कोणत्याही गोष्टीला. आपण हे मान्य करतो की प्रॉब्लेम आहे, पण त्याचा कितपत त्रास मला भोगायचा आहे हे आपल्या हातात आहे. धन्यवाद. फारच प्रॅक्टिकल माहिती दिली. अजून एक प्रश्न घेऊया. हो, हो. अजून एक परिस्थिती आहे आयसोलेशनची, त्यामुळे खूप एकटेपणा वाटतं. आणि एक असते जेव्हा खूप सारे लोक भेटायला येतात. तर हे डिटॅचमेंट कसे प्रॅक्टिस करावे? एकटेपणा हा असुरक्षिततेची भावना आहे का? हो. जेव्हा आपण उच्च चेतनेत असतो, आपल्याला एकटेपणा वाटत नाही. पण खोट्या ओळखींमध्ये जर आपण असलो, तर आपल्याला फार एकटेपणा वाटू शकतो. त्या ठिकाणी 100 माणसं असली तरीही एकटेपणा वाटू शकतो. जेव्हा तुम्ही उच्च चेतनेत असता, तर प्रत्येक क्षण गिफ्ट सारखं तुम्हाला वाटेल, आणि तुम्ही इतरांसोबत आनंद माणू शकता आणि एकटे असल्या तरीही आनंदित राहू शकता उच्च चेतनेत. फारच इंटरेस्टिंग गोष्ट. म्हणजे लोक असो किंवा नसो, यावर हे आधारित नसून उच्च चेतनेवर आधारित आहे. खालची चेतना असेल तेव्हाच एकटेपणा आपल्याला अनुभव करता येईल. त्यामुळे त्या कॉन्शियसनेसनी जोडून यावे, हेच आजचे मुख्य बाब आहे. हे सगळं मनाचंच आहे.
संतुष्टता यामुळे आपल्याला खुशी होते. चेतने तुम्ही सुख, खुशी, संतुष्टी सगळंच काही अनुभव करू शकाल. कथेत सांगितल्याप्रमाणे आपण सगळीकडे शोधत आहोत, जे काही आपल्याला हवंय, पण योग्य दिशेने नाही शोधत आहोत. तर ते सगळं सापडेल उच्च चेतने. कोणीतरी विचारलंय की तुम्ही जेव्हा ही यात्रा प्रारंभ केली, तेव्हा तुमचा अनुभव काय होता? जेव्हा तुम्ही दृष्टिकोन बदलला? फारसे उदाहरण आहेत. एक उदाहरण देतो. मी प्रत्यक्षात पाहिलं, काही परिस्थिती अशा आल्या, ज्यात मी रागावू शकलो असतो. लोकं प्रतिकार करत होते, नावं ठेवत होते. मला राग येण्यासारख्या परिस्थिती होत्या. पण आतून मी जागृत होतो, की माझ्याकडे पर्याय आहे. उच्च चेतनेत राहून खऱ्या दृष्टिकोनाने हे सगळं स्वीकारणे आणि पाहणे. तर अशा संदर्भात, अशा वेळी, अशा परिस्थिती या दृष्टिकोनाशी आपण खेळू शकतो. हा पर्याय आहे आपल्याकडे. मग तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि परिणामही बदलतात. मग तुम्हाला सूट घेण्याची भावना, रागवण्याची भावना येणार नाही. कारण तुम्ही जाणता तुम्ही सुरक्षित आहात. तुम्हाला कोणीच क्षती पोहोचवू शकत नाही. आणि मी पाहू शकत होतो, की ही समस्या माझी आहे. ही चुकीच्या दृष्टिकोनातून इतर काय बोलतात आणि करतात हा माझा प्रॉब्लेम नाही. कारण ते तर ज्याचा त्याचा प्रश्न. पण माझ्याकडे पर्याय होता, की मी खऱ्या दृष्टिकोनाने सर्व हाताळू शकलो असतो. आणि ते मी निवडलं. हो. बरेचदा, अनेकदा आपण असं मानतो, की समोरचीच व्यक्ती चुकीची आहे. पण हा नवीन दृष्टिकोन आहे आणि याचा अभ्यास आम्हीही करू आणि लाभ घेऊ. कोणावरही आळ न घेणं. कोणीतरी विचारलंय, खोटी ओळख काय आहे हे समजून घेतले. पण अनेकदा त्यावर आपण निर्भर असतो, आधारित असतो, अवलंबून असतो. कोणी कौतुक करावं, प्रशंसा करावी, हिंमत द्यावी. आधी सांगितल्याप्रमाणे आपलं पूर्ण समाज रिव्हर्स गिअरमध्ये चाललं. कारण कोणाला माहीतच नाहीये, की आपण खालच्या स्तरावर चाललोय. चेतनेच्या वरवर आपण चांगले वागतो एकमेकांशी. पण आतल्या आत आपण अहंकाराचं पोषण करत असतो. स्वार्थाची वृत्ती आहे. आपण स्वतःसाठी उपयुक्त असतो जेव्हा दृष्टिकोनाचं पाया खरा असेल. ते नाही जे जगात चालतंय. आपला पाया सत्य असला, तर आपण कधीच चुकीचे निर्णय नाही घेणार आणि कधीच पश्चाताप होणार नाही, नैराश्य होणार नाही.
कारण आपण योग्य मार्गात असू तर आपणही सुरक्षित आहोत आणि इतर. मी एक म्हण वाचली होती, नरकात जाणारा रस्ता सुसज्जित असतो, आकर्षित करत असतो. मोठ्या नकाशा नसल्यामुळे आजपर्यंत सगळेजण मोठी ओळख निर्माण करत आले या यात्रेत. त्यामुळे वरवरून प्रेमाळ होते, पण आतल्या आत असुरक्षितताची भावना त्यांना कनिष्ठ जीवनशैली देत होती. त्यामुळे खरा फाउंडेशन आपल्याला मिळाला आहे उच्च चेतनेचा. पश्चाताप नसणे ही फारच छान बाब आहे. आणि त्यामुळे आपण सुरक्षितताची भावना निर्माण करू शकतो, त्याचे बिया रोपू शकतो. जे आपल्या सोबत या यात्रेवर नाहीयेत, त्यांच्याशी कसं व्यवहार करावा, तेव्हा आपल्याला थोडंसं एकटेपणा वाटतं. आपण नकारात्मक दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देतोय, सहानुभूती देतोय असं नाही. पण आतील मार्गाने आपल्याला फार एकटं वाटू शकतं. तर एकटं चालण्याचं सामर्थ्य असावं असं मानता येईल का? हो. म्हणून आपण म्हटलं, की तुम्ही जेव्हा त्या उच्च चेतनेत असाल, तर तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही. कारण उच्च भावनांमुळे, उच्च दृष्टिकोनामुळे तुम्ही भरपूरता अनुभवता, संपन्नता. त्यामुळे फार आनंद अनुभव होतो. या स्थूल जगात फार लोक दिसतात, पण एकटेपणा खरं तर अहंकाराला वासत असतं. छोट्या छोट्या गोष्टींवर तो पोषण घेतो. त्याला ते चुकल्यासारखं वाटू शकतं. पण खरीच त्याला असं वाटत नाही. त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याचं जीवन अरुंद असतं. अहंकाराला पोषण करत नाही. म्हणजे तात्पुरत्या भावनांवरून आपण काही निर्णय घेत नाही. आपण निर्भय होऊन व्यवहारात येतो. आणि आता आपण हदात नाही, बेहद मध्ये आहोत, त्यामुळे चांगल्याच भावना येतील. आपण नरकाला सहन करतोय असं म्हणता येईल. आपल्या आतील जग आपण कितीतरी खोट्या ओळखींवर निर्माण केले होते, त्याहून मुक्त होतोय आपण. कदाचित त्यामुळे तात्पुरता एकटेपणा भासू शकतं आपल्याला. पण आपण आता गिअर बदलत आहोत, त्यामुळे मोठा बदल नक्कीच घडणार. जे आपल्याला सुख, शांती, आनंदाची प्राप्ती करवणार. आपला विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलणार. हो, नक्कीच. जसं म्हटलं, त्या उच्च चेतनेत फारच पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण आहे. तिथे आपण पीडित नाही, भिकारी नाही, गुलाम नाही. फार उच्च मानसिकता असते तिथे.
प्रत्येक क्षण जेव्हा तुम्ही तिथे अनुभव करायला येता, अभ्यास करता, तर ही यात्रा सुखाची बनत जाते. हा नवीन शोध, स्वतःचे अद्भुतता त्याला जाणणे, प्राप्त करणे. एक गोष्ट जी घडते, तुम्ही जर चुकीच्या मार्गाने गेलात, तर काही जण तुम्हाला फॉलो करतात. तसंच आपण खाली जातो, सूक्ष्म बाब आहे, तेव्हा आपल्या मागे बरेचसे येतात. एखादा झुंड असतो तसा. म्हणून जेव्हा आपण उच्च चेतनेत जातो, काही क्षण असं वाटतं आपण एकटे आहोत. पण लवकरच अनेकानेक आपल्याशी जोडतात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते सर्वांसाठी. धन्यवाद. वेळ संपत आलीये. कोणाला काही शेअर करायचं असेल तर? ओके. गृहपाठ म्हणून हे स्केचेस जे आज आपण समजून घेतले, ते शक्य तर तुम्ही ड्रॉ करावे, तुमच्या घरात ठेवावे. म्हणजे तुमच्याकडे मोठा नकाशा पाहण्याची संधी असेल. ते एकच खरे जग आहे आपल्यासाठी. आपलं जग आहे ते. तो इथे येतो. तो साक्षी, तो अदृश्य आहे. तर हे तुमच्या मेन रूम मध्ये हा चित्र ठेवावे अशी विनंती. त्यामुळे अनेक अनेक सूक्ष्म अनुभव तुम्हाला येत राहतील त्या चित्राला बघून. शिवाय 10 वेळा जर अभ्यास करता आला, काही क्षणांसाठी, काही सेकंदांसाठी, तर जीवनाची क्वालिटी अतिशय बदलली आहे असे अनुभव कराल तुम्ही. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे 100% स्थिराईक व्यक्तीच्या दृष्टिकोनाला अपनावत नाही. आणि परिणाम गॅरंटीड आहेत. निश्चितच. धन्यवाद. 10 सेकंदांसाठी 10 वेळा हा अभ्यास करावे, असा होमवर्क आहे. आम्ही आशा करतो तुम्ही नक्कीच कराल. लिंक चॅटमध्ये दिलेली आहे आणि आम्ही आशा करतो फार छान-छान अनुभव परिणाम स्वरूपे ते तुम्हाला मिळतील. ते तुम्ही इथे येऊन आमच्याशी शेअर करा. काय प्रश्न असतील तर आम्हाला मेल करा. धन्यवाद. आनंद घ्या होमवर्कचा. पुन्हा भेटू द्या.